हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. बघा, आज आपण 19 लेक्चर जे आहे ते कंटिन्यू करत आहोत. वळूया क्वेश्चन्सकडे. क्वेश्चन बघा, द सायंटिफिक नेम ऑफ पल्स बिटर इज, आणि ऑप्शन आहे बघा, ए ओनली कॅलाचोब्रुचस चायनेन्सिस, ऑप्शन बी कॅलाचोब्रुचस मॅक्युलॅटोस, ऑप्शन सी कॅलाचोब्रुचस ॲनालिस, आणि ऑप्शन डी काय आहे, ऑल ऑफ दी अबव. पल्स बिटल काय आहे, तर पल्स बिटर एक काय आहे, स्टोअर्ड ग्रेन पेस्ट आहे. स्टोअर्ड ग्रेन पेस्ट वरती आपण आजपर्यंत बघितलं की स्टोअर्ड ग्रेन पेस्ट वरती काय होते, जे आपले 1 ते 18 पर्यंत लेक्चर झाले त्यामध्ये जनरली स्टोअर्ड ग्रेन पेस्ट वरती हा क्वेश्चन काय आहे, त्याचं सायंटिफिक नेम, त्याची ऑर्डर आणि त्याचं डॅमेज, तो एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे. तर त्याची जी आहे एक पूर्ण पीडीएफ जी आहे मी आपलं जे युट्यूब आपलं सॉरी टेलिग्राम चॅनल आहे जनरल ॲग्रिकल्चर, त्यामध्ये पोस्ट केली आहे. आय थिंक तुम्ही जर 9 सप्टेंबरच्या याच्यामध्ये फाईल सेक्शनमध्ये जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये स्टोअर्ड ग्रेन पेस्ट म्हणून आहे. हे काय नाही, 3 ते 4 पेजेसची पीडीएफ आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर, एक्सटर्नल आहे का इंटरनल फीडर आहे, ओके, आणि त्याचं मॅनेजमेंट जे आहे डिटेल असं या स्टोअर्ड ग्रेन पेस्ट मध्ये या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. तुम्ही त्याची प्रिंटही करू शकता किंवा सेवही ठेवू शकता. ओके, वळूया क्वेश्चनकडे. क्वेश्चन काय आहे की पल्स बिटलचं नाव विचारलेलं आहे. पल्स बिटलचं नाव आपण जनरली तुम्ही बुक मध्ये बघितलं असेल की काय आहे, कॅलाचोब्रुचस चायनेन्सिस. बट पल्स बिटल जे आहे कॅलाचोब्रुचस मॅक्युलेटस आणि ॲनालिस सुद्धा आहे. कॅलाचोब्रुचस हा त्याचा जीनस काय आहे, सेम, आणि चायनेन्सिस, मॅक्युलेटस, ॲनालिस हे काय डिफरंट नेम आहेत. कशाचे, पल्स बिटलचे. पल्स बिटर काय आहे, एक स्टोअर्ड ग्रेन पेस्ट आहे आणि त्याचं जे इन्फेस्टेशन आहे ते कुठून पासून स्टार्ट होतं, तर फील्ड पासून स्टार्ट होतं. कुठून स्टार्ट जे आहे ते फील्ड पासून होतं अप टू स्टोरेज पर्यंत. ओके, आणि याची डॅमेजिंग स्टेज कोणती आहे, ओनली ग्रब. ग्रब जो आहे तोच एक काय आहे, डॅमेजिंग स्टेज आहे. आणि काय आहे, इंटरनल फीडर आहे. इंटरनल एक्सटर्नल वरतीही आपल्याला क्वेश्चन आला होता. हा काय आहे, एक इंटरनल फीडर आहे. इंटरनल फीडर आहे आणि याचे एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स जर लक्षात ठेवायचं तर याच्यामध्ये काय आहे, प्रेझेन्स ऑफ पायझिडियम. पिजिडियम म्हणजे काय, तर पिजिडियम असा पार्ट असतो की जे ॲब्डॉमिनल पार्ट आहे. ओके, आपण इन्सेक्टचं बघितलं की इन्सेक्टमध्ये 3 पार्ट, जनरली 3 पार्ट पडतात. कोणते, तर हेड, थोरॅक्स थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन असे 3 रिजन असतात. सॉरी, पार्ट नाही, आपण त्याला रिजन म्हणू. तर हा जो ॲब्डॉमेनचा थर्ड रिजन असतो तो पूर्ण त्याच्या विंग्स जे आहेत ते त्याला कव्हर अप करू शकत नाही. जो पार्ट खुल्ला राहतो असं लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतात, पीजीडीएम. आणि पीजीडीएम हे कॅरेक्टरिस्टिक कशाचं आहे, पल्स बिटलचं. याच्यामध्ये अँटिना टाईप कोणता आहे, सेरॅट टाईप. ओके, आता हे काय झालं की पूर्ण 360 डिग्रीने आपण काय बघितला, पल्स बिटल बघितला. त्याचं नाव काय, कॅलाचोब्रुचस चायनेन्सिस, मॅक्युलॅटस, ॲनालिसिस, फॅमिली ब्रुचिडी, ऑर्डर कोलिओप्टेरा. ओके, बिटल आहे म्हणजे कोलिओप्टेरा लक्षात राहते. देन बघितलं एक्सटर्नल आहे की इंटरनल, तर तो काय आहे, इंटरनल फिडल आहे. डॅमेजिंग स्टेज कोणती आहे, ओनली ग्रब. ओके, ओनली ग्रब. व्हॉट अबाउट ओव्ही पोझिशन, तर ओव्ही पोझिशन जी आहे, जे सीड कोट असतं त्या सीड कोट वरती जनरली बघा चिक पी असेल. हा काय आहे, पल्स बिटल नावातच आहे, नावातच पल्स बिटर आहे. हा काय करतो, पल्सेस वरती फीड करतो. जनरली जे पल्सेस असतील त्यावरती फीड करतो. चिक पी, त्यानंतर तूर, ग्रीन ग्राम, पण जास्त डॅमेज आपल्याला चिकपी वरती दिसून येतो. चिकपी आणि तुरीवरती दिसून येतो. चिकपी असेल, तूर असेल किंवा एनी पल्सेस असतील त्यावरती तुम्हाला व्हाईट 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 डॉट जर दिसत असतील तर ते फंगल इन्फेक्शन नसून किंवा दुसरं कोणतं इन्फेक्शन नसून ते काय असतं, किंवा डिफिशियन्सी नसून ते पल्स बिटलचे एग्ज असतात. काय असतात, पल्स बिटलचे एग्ज असतात. म्हणून त्याची ओव्ही पोझिशन काय आहे, तर जे सीड कोट आहे त्या सीड कोट वरती. यासाठी आपण काय सांगतो, रिकमेंडेशन काय असतं, मॅनेजमेंट कसं करायचं, तर रिकमेंडेशन सायंटिस्ट रिकमेंड काय करतात, रिकमेंड हे करतात की तुम्ही काय करा, नीम ऑइलची जी आहे, नीम ऑइल जे आहे, नीम ऑइलनं सीड कोट करून ठेवा, सीड कोटेड करून ठेवा. कशासाठी, तर काय होईल की जो पल्स बिटल आहे तो त्या सीड वरती जनरली थांबू शकणार नाही. ते ऑइलमुळे काय होते, तो जो पूर्ण सीड कोट आहे तो काय होऊन जातो, स्लिपरी होऊन जातो. आणि स्लिपरी झाल्यानंतर त्याला ओव्ही पोझिशन, म्हणजे त्याचा ओव्ही पोझिट करेपर्यंत तो त्याच्यावरती स्टिक होऊन राहू शकत नाही. ओके, तर त्यासाठी आपण नीम ऑइल वगैरे जे आहे ते सजेस्ट करत असतो. आपण बघायचं काय बघितलं, सायंटिफिक नेम, फॅमिली, ऑर्डर, डॅमेजिंग स्टेज, त्याचं डॅमेज कसं करतं, एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे, ओव्ही पोझिशन. ओके, तर
हे काय आहे पल्स बिटल. तुम्ही जर 360 डिग्रीनी अभ्यास कराल, ओके 360 डिग्रीनी अभ्यास कराल तर काय होईल, तुमचा एकही क्वेश्चन जो आहे तो जाणार नाही. ओके, आणि हे जे आपण डिस्कशन बघतो आहे फक्त कृषी सेवकसाठी नाही, तर हे तुम्हाला एएफओ साठी सुद्धा इम्पॉर्टंट ठरेलच. एएफओ साठी असेल, आपल्या ज्या काही एक्झाम असतील, आता बघा स्टोर्ड ग्रेन कमोडिटीवर देर इज अ ग्रेट चान्स की जे आपलं युपीएससी ऑप्शनल मध्ये यावरतीही क्वेश्चन येऊ शकतो. देन एमपीएससी ऍग्री एमपीएससी मध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. यावेळेस एंटमॉलॉजीचा जो क्वेश्चन आहे तो मँगोच्या पेस्टवरती विचारलेला होता. इथं आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑल ऑफ दी अबोव. हे सगळेच जे नावं आहेत हे कशाचे नावं आहेत, पल्स बिटलच्या नावं आहेत. कॅलोच्युब्रुचस चायनेन्सिस फक्त ए पाहून ए टिक करून समोर जायचं नाही, आपल्याला ऑप्शन पूर्ण रीड करायचे असतात. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. The differentiation of body into distinct functional region आणि is called as. आणि ऑप्शन बघा, ए मॉर्फोजेनेसिस, बी oogenesis, सी टॅग्मोसिस आणि डी काय आहे ब्लास्टोजेनेसिस. तर आता आपल्याला काय सांगितलं इथं की जे बॉडी आहे, ओके बॉडी काय होते फंक्शनल रिजन मध्ये डिफरन्शिएट होते. आता इन्सेक्टची बॉडी मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं, इन्सेक्टची बॉडी किती रिजन मध्ये डिवाइड होते, तर 3 रिजन मध्ये डिवाइड होते. कोणत्या, तर हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. ओके, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन या 3 रिजन मध्ये काय होत असते, डिवाइड होत असते. हेडला किती असतात, 6 सेगमेंट असतात. याचं जनरली काम काय असतं, तर प्रोपिओरिसेप्शन आणि फूड इंजेक्शन. थोरॅक्सचं काम काय असतं, लोकोमोशन. ओके, ॲब्डोमेनचं काम काय असतं, रेस्पिरेशन आणि रिप्रोडक्शन. तर याला फंक्शनल रिजन मध्ये डिफरन्शिएट करणं याला काय म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण एक एक जे आपलं ऑप्शन आहे ते आपण इथं बघूया. आता मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय, मॉर्फो म्हणजे काय फॉर्म, आणि जेनेसिस म्हणजे काय चेंज करणं. जेव्हा पूर्ण त्याचे फॉर्म चेंज होतात त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, मॉर्फोजेनेसिस. की बाबा जे एम्ब्रिओ पासून अडल्ट स्टेज पर्यंत तो काय करतो, त्याचे फॉर्म चेंज करत जातो, त्याला काय म्हणतो आपण मॉर्फोजेनेसिस. आणि मॉर्फोजेनेसिस वरती एमसीएआर पीजीसीईटी 2022 इयर मला थोडस कन्फ्युज होत आहे, 21 का 22 मध्ये मॉर्फोजेनेसिसची डेफिनेशन जी आहे ती विचारली गेली होती. ओके, इथं आपल्याला मॉर्फोजेनेसिस याच्यामध्ये डिफरन्शिएशन आहे काय, तर नाही. याच्यामध्ये काय आहे, फॉर्मेशन, कुठंतरी हा काय करतो, याचे फॉर्म चेंज करतो. देन oogenesis रिलेटेड आहे जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं, जो मॅच्युरेशन एगचं मॅच्युरेशन होतं, ओके मॅच्युअर होतो ओव्हा, त्याला काय म्हणतात oogenesis. आणि टॅग्मोसिस म्हणजे काय, तर टॅग्मोसिस म्हणजे जे बॉडी रिजन आहेत इन्सेक्टचे, ते बॉडी रिजन त्याचं डिफरन्शिएशन करणं म्हणजे टॅग्मोसिस. ओके, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये सुद्धा तेच विचारलंय की डिफरन्शिएशन ऑफ बॉडीज इनटू डिस्टिंक्ट फंक्शनल रिजन, तर त्याला काय म्हणायचं, टॅग्मोसिस. आणि एक फंक्शनल रिजन असेल जसं की हेड रिजन आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, टॅग्मा किंवा टॅग्मॅटा असं म्हणतो. ओके, पण त्याच्या जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतो, टॅग्मोसिस. वैल ब्लास्टोकायनेसिस काय असते बघा, कोणतीही लिव्हिंग एंटिटी मध्ये जे फॉर्मेशन होते, ओके एग म्हणजे जो झायगोट फॉर्म होतो तो कशाने होतो, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. मग मेल गॅमेट फिमेल गॅमेट जेव्हा इन्सेक्ट मध्ये एकत्र होतात तर त्याला तेव्हा काय बनते, क्लिवेज सेल बनते. तेव्हा काय बनते की क्लिवेज सेल बनते, ज्याला आपण एनर्जिड सुद्धा म्हणतो. आणि ही एनर्जिड जे आहे सायटोप्लाझम मध्ये त्याचे व्हेरियस डिस्प्लेसमेंट जेव्हा फॉर्म करते, त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, ब्लास्टोजेनेसिस. हे कशामधलं आहे, ब्लास्टोजेनेसिस इज रिलेटेड टू एम्ब्रियोलॉजी, टॅग्मोसिस रिलेटेड टू डिफरन्शिएशन ऑफ फंक्शनल रिजन, oogenesis मॅच्युरेशन ऑफ ओव्हा, अँड मॉर्फोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन फ्रॉम एम्ब्रियो टू अडल्ट, चेंज देअर फॉर्म इज कॉल्ड ॲज मॉर्फोजेनेसिस. ओके, तर करेक्ट आन्सर काय आहे आपलं इथं, ऑप्शन सी. Then next question आहे बघा, टेन्शिओमीटर इन ऍग्रिकल्चर जनरली युज्ड फॉर डॅश डॅश मेजरमेंट. आता बघा टेन्शिओमीटर हे जे बघा आपण इन्स्ट्रुमेंट वरती सुद्धा कंटिन्युअस जे आहे क्वेश्चन बघत आहोत. आता इन्स्ट्रुमेंट, त्याचे टाईप, ओके वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आणि त्याचा यूज, याचं जे आहे
एक तुषार कोळी सरांनी बघा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती आणि टेलिग्रामवरती सुद्धा एक पेज सेंड केलं होतं. त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रुमेंट आणि त्याचा यूज जो आहे ते एका आपल्या काय म्हणतात त्याला टेबलमध्ये दिलेलं होतं. तर ते तुम्हाला काय करायचं आहे, मगअप करून ठेवायचं आहे पूर्ण. का बरं? कारण की MCA, CET असेल, त्यानंतर कृषी सेवक असेल, आता आपण कृषी सेवकचेच क्वेश्चन बघत आहोत. कृषी सेवक असेल, ह्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चान्सेस आहे की इन्स्ट्रुमेंट वरती क्वेश्चन हा येऊ शकतो. ओके, वळूया क्वेश्चनकडे की टेन्शिओमीटर कशासाठी यूज केला जाते. ऑप्शन आहे बघा, ए फर्टिगेशन, बी इव्हॅपोरेशन, सी इरिगेशन शेड्युलिंग आणि डी ट्रान्सपिरेशन. तर इन्स्ट्रुमेंट टेन्शिओमीटर जनरली कोअर कन्सेप्ट काय, टेन्शिओमीटर आपण कशासाठी यूज करतो, तर सॉइल मधलं मॉइश्चर मेजर करण्यासाठी. कशासाठी? सॉइल मॉइश्चर मेजर करण्यासाठी. सॉइल मॉइश्चर कुठेपर्यंत, तर 0.85 बार पर्यंत जे आहे सॉइल मॉइश्चर जे आहे मेजर करू शकतो कोण, टेन्शिओमीटर. तर हे आपल्याला जनरली कशासाठी उपयोगात पडेल, तर इरिगेशन शेड्युलिंग. इरिगेशन शेड्युलिंग म्हणजे काय, की आपल्याला सिंचनाचं जर नियोजन करायचं असेल तर त्याआधी आपल्याला बघावं लागेल ना की मॉइश्चर एक्झॅक्ट किती प्रेझेंट आहे. जर ऑप्टिमम लेवलला किंवा मॅक्झिमम जर मॉइश्चर असेल तर आपण म्हणजे इरिगेशन शेड्यूल करू का, तर नाही. इफ जर मॉइश्चर स्कॅरिसिटी आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहे किंवा मॉइश्चर खूप म्हणजे सॉइल पूर्ण ड्रेन झाली आहे, त्यामध्ये मॉइश्चर अजिबातच प्रेझेंट नाही, तर आपलं क्रॉप सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपण काय करू, त्याला इरिगेशन देऊ. तर हे इरिगेशन शेड्यूल ठरवण्यासाठी आपल्याला टेन्शिओमीटरची फार मोठी गरज असते. पण आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. वाईल ट्रान्सपिरेशन जे आहे, ट्रान्सपिरेशन आपण कशाने मोजतो, तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा, म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की म्हणजे तुम्ही मलाही कळेल तुम्ही अभ्यास करताय या नाही करत, आणि तुम्हालाही कळेल की आपल्याला आठवतं की नाही आठवत. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हेन ऑल डिसेंडंट्स आर फ्रॉम सिंगल होमोझायगस प्लांट इज नोन ॲज. आणि ऑप्शन आहे बघा, ए प्युअर लाईन, बी डबल क्रॉस, सी हायब्रिड आणि डी कंपोजिट. आता बघा, आपल्याला सर्वांना माहितीये की रिसेन्सी ऑफ अँसेस्ट्री त्याच्यापासून जे सिंगल होमोझायगस प्लांट भेटते त्याला आपण प्युअर लाईन म्हणतो. ओके, प्युअर लाईन तर म्हणतो, पण एखाद्या वेळेस जर समजा एखाद्याला माहिती नाही किंवा आपल्याला चुकून आठवतच नाहीये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक बघा, आपल्याला क्वेश्चन मध्येच आन्सर कसं सापडतं. याच्यामध्ये काय आहे की सिंगल होमोझायगस प्लांट. आता डबल क्रॉस म्हटल्यानंतर इथं काय येईल, हेटेरोझायगस कंडिशन. ओके, इथं काय येईल, हेटेरोझायगस कंडिशन येईल. हेटेरोझायगस म्हणजे काय, डबल क्रॉस म्हणजे काय असतं की बाबा ए इंटू बी इन ब्रॅकेट सी इंटू डी, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण काय झाली, हेटेरोझायगस किंवा हेटेरोझायगस कंडिशन आली. हायब्रिड मध्ये सुद्धा काय येते, ए इंटू बी, की हा जो पॅरेंट डिफरंट पॅरेंट आहेत. ओके, हायब्रिड म्हणजे इथे काय झालं, हेटेरोझायगस कंडिशन. आणि कंपोजिट मध्ये सुद्धा काय होते की जी ओपन पॉलिनेटेड व्हरायटी आहे ती ओपन पॉलिनेटेड व्हरायटीला क्रॉस पॉलिनेशन साठी अलाउ करतात, म्हणजे इथं सुद्धा काय येते, हेटेरोझायगस कंडिशन. मग तिन्ही ऑप्शन मध्ये आपल्याला हेटेरोझायगस कंडिशन दिसते आहे आणि आपल्याला विचारलं होमोझायगस बद्दल आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय असेल, ऑप्शन ए प्युअर लाईन. ओके, इथं चुकून सी झालाय, इथं करेक्ट आन्सर काय आहे, ए. म्हणजे माझ्याकडनं मिस्टेक झाली आहे, सॉरी. इथं करेक्ट आन्सर काय आहे, ए प्युअर लाईन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग कॉज पनामा विल्ट ऑफ बनाना. आणि ऑप्शन आहे बघा, ए बॅक्टेरिया, बी फंगी, सी मायकोप्लाझ्मा आणि डी व्हायरस. बघा, बनाना बद्दल आपण बंची टॉप बद्दलही या अगोदर क्वेश्चन बघितलेला आहे, म्हणजे बनाना काय मेजर क्रॉप आहे, यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. म्हणून आपल्याला मँगो, बनाना जे मेजर क्रॉप आहेत त्याबद्दल 360 डिग्रीने आपल्याला पूर्णच लर्न करायचं आहे. यामध्ये आपल्याला विचारलंय की पनामा विल्ट. पनामा विल्ट हा कोणता डिसीज आहे, तर पनामा विल्ट हा जनरली हा काय आहे, फंगल डिसीज आहे. हा काय आहे, फंगल डिसीज आहे. आता बघा, प्लांट डिसीजेस जे आहेत, व्हेरियस प्लांट डिसीज, याच्यामध्ये आपण फार कन्फ्युज होतो. तर फंगल डिसीज कोणते कोणते आहे बघा, रस्ट असेल, स्मट असेल, विल्ट असेल, पावडरी मेल्ड्यू, डाउनी मेल्ड्यू, अँथ्रॅकनोज आणि स्क्लेरोशिया, हे पूर्ण काय आहेत, फंगल डिसीज आहेत. देन व्हायरल मध्ये बघा, मोझॅक, लीफ कर्ल, लीफ रोल, नेक्रोसिस, टुंग्रो डिसीज,
त्याच्यानंतर स्टंट, बंची टॉप ऑफ बनाना मधला बंची टॉप असेल, ट्रिस्टेजा जो की सिट्रस मधला असेल, हे काय आहेत? व्हायरल डिसीज आहेत. हे काय आहेत? व्हायरल डिसीज आहेत. आणि जनरली व्हायरल डिसीज जे आहेत ते ट्रान्समिट करतात. ओके, जे ट्रान्समिटिंग एजंट वेगवेगळे आहेत. जसे की मोझॅक जनरली कोण ट्रान्समिट करतं? तर आफिड ट्रान्समिट करतो. कोण ट्रान्समिट करतं? आफिड. लीफ कल जी आहे ती व्हाईट फ्लाय ट्रान्समिट करते. लीफ रोल ऑफ पोटॅटो आफिड ट्रान्समिट करतो. टुंगरो जो आहे, ग्रीन लीफ हॉपर जो आहे तो ट्रान्समिट करतो. स्टंट बीपीएच ट्रान्समिट करतो. बंची टॉप जो आहे बनाना मधला तो पेंटालोनिया निग्रो नर्वसा आपला जो बनाना आफिड आहे तो ट्रान्समिट करतो. त्याच्यानंतर ट्रिस्टेजा मध्ये सिट्रस आफिड आहे तो ट्रान्समिट करतो. हे काय झाले? आपले व्हायरल डिसीज. ओके, जर समजा क्वेश्चन आपल्याला पनामा विल्ट वरती येऊ शकतो, तर देर इज अ ग्रेट चान्स की आपल्याला रस्ट विचारू शकतात. रस्ट जनरली व्हीट मध्ये येतात. तर हे काय? फंगल डिसीज. व्हायरल डिसीज देणं आहे बॅक्टेरियल. बॅक्टेरियल मध्ये आहे कॅन्कर, ब्लाइट, स्कॅब, स्टंटिंग आणि ग्रीनिंग. सिट्रस ग्रीनिंग वगैरे जे आहे ते बॅक्टेरियल ट्रान्समिट करते. देन येतं एमएलओ, मेजर ग्रेट इम्पॉर्टंट. एमएलओ याला काय म्हणतो आपण? मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम किंवा फायटोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये ते बघा येल्लो डार्फ, फायलॉडी, लिटिल लीफ. आता येल्लो डॉर्फ हा कशाचा डिसीज आहे? येल्लो डॉर्फ हा राईस मध्ये येतो जनरली. फायलॉडी हा कशामध्ये येतो? तर फायलॉडी सिसॅमम मध्ये येतो. ओके, सिसॅमम मध्ये. तर याला ट्रान्समिट कोण करतो? एमएलओ सुद्धा काय ट्रान्समिट, सगळे जे आहेत याच्यामध्ये ट्रान्समिटिंग ऍज अ वेक्टर म्हणून जे इन्सेक्ट आहे ते एमएलओ काय करत असतात? ट्रान्समिट करत असतात. तर फायलॉडी जो आहे सिसॅमम ह्या कोण ट्रान्समिट करतं? तर लीफ हॉपर, लिटिल लीफ मध्ये सुद्धा लीफ हॉपर फक्त याच्यामध्ये ओरिसियस अल्बिसिंटस नावाचा लीफ हॉपर करतो. लिटिल लीफ मध्ये फायटिस सेटियस नावाचा जो लीफ हॉपर असतो तो लिटिल लीफ ब्रिंजल मधला ट्रान्समिट कोण करते? लीफ हॉपर. देन आहे ग्रासी शूट. ग्रासी शूट शुगर केन मधला पेरिग्रिनस मायडिस जो आहे तो काय करतो? ट्रान्समिट करतो. देन पर्पल टॉप रोल याच्यामध्ये सुद्धा आफिड, कोणता? पोटॅटो आफिड. देन सॅन्डल स्पाइक. सॅन्डल स्पाइक हा कशामधला? कार्डॅमोम मधला. ओके, तर हे काय आहेत? हे आहे लिस्ट ऑफ, म्हणजे जनरल कॅरेक्टरिस्टिक तुम्ही हे बघाल की यावरती जो आहे तुम्हाला जनरली क्वेश्चन पाहायला मिळेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ कंपाऊंड आईज. आणि ऑप्शन आहे बघा, ए ओमॅटिडिया, बी रेटिन्युला, सी एक्झॉन आणि डी रॅबडम. तर बघा, कंपाऊंड आय मध्ये जनरली जे इन्सेक्ट कंपाऊंड आय आहे त्याच्यामध्ये काय असतो? एक कॉर्नियन लेन्स असतो. लेन्स असतो एक. त्याच्यानंतर काय असतो? क्रिस्टलाइन कोल. ओके, ओमॅटिडिया एक मेन काय असतं की जे कंपाऊंड आहे ते कंपाऊंड आईज आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ हेक्झॅगोनल फॅसेट प्रेझेंट असतात. काय असतात? हेक्झॅगोनल फॅसेट प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतो आपण? बघा, हे फॅसेट, हेक्झॅगोनल फॅसेट जे आहेत याला म्हणतो आपण ओमॅटिडिया. बघा, या एका ओमॅटिडियम मध्ये कॉर्नियल लेन्स, क्रिस्टलाइन कोल, रॅबडम आणि रेटिनॉल सेल जे आहे त्या प्रेझेंट असतात. ओके, आता बघा, काय? कॉर्नियन लेन्स देणं आहे क्रिस्टलाइन हा काय असतो? एक कोन. आणि रॅबडम काय असतो? सेन्सरी पार्ट. आणि जेव्हा फर्स्ट जे रे इन्सिडेंट कशावरती पडतात ते कशावरती पडतात? कॉर्नियन लेन्स वरती. आपल्याला फक्त नॉट पार्ट विचारलेला आहे, आपल्याला पार्ट लक्षात ठेवायचे आहे. क्रिस्टलाइन कोन, रॅबडम, कॉर्नियन लेन्स, रेटिन्युअल लेन्स. आणि मेन पार्ट काय असतं की हेक्झॅगोनल फॅसेट्स. ओके, आता बघूया, ओमॅटिडिया हा तर मेन पार्ट आहे. ओमॅटिडिया मध्ये रेटिन्युला असतो, ऍक्झॉन नसतो. ऍक्झॉन हा पार्ट कशाचा आहे? ऍक्झॉन हा पार्ट आहे नर्वस सिस्टीमचा. कशाचा पार्ट आहे? नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. आणि रॅबडम सुद्धा कशामध्ये येतं? तर कंपाऊंड आईज मध्ये येतो. तुम्ही फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं, कॉर्नियन लेन्स, क्रिस्टलाइन कोल, रॅबडम आणि रेटिनॉल सेल, तरी खूप झालं. ओके, हे कशामध्ये असते? तर ओमॅटिडियम मध्ये असते. कशामध्ये असते? ओमॅटिडियम मध्ये असते. पिक्चर यासाठी दाखवलं की काय होते की आपण जर एकदा व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपले जे पाचही इंद्रिय त्यामधले जर डोळे आपण एकदा डोळ्यांनी बघितलं म्हणजे आपल्याला ते क्लिक होतं. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन सी हा काय आहे? कंपाऊंड आईजचा पार्ट नाही आहे. देन नेक्स्ट आहे, द इन्सेक्टिसाइड ऍक्ट 1968 हॅज बीन एन्फोर्स्ड ऑन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर आपल्याला एक्झॅक्ट इथं काय डेट विचारली आहे बघा. ऑप्शन ए 2 सप्टेंबर 1978, बी 2 सप्टेंबर 1968, 2 सप्टेंबर 1958, दिन आहे 2 सप्टेंबर 1948.
बघा, इन्सेक्टिसाइड ऍक्ट जो आहे 1968 चा, हा इनॅक्टेड कधी झाला होता? इनॅक्टेड झाला होता 1968 ला. ओके. त्यानंतर एन्फोर्स्ड कधी झाला होता? तर 1971 ला. याला आपण इन्सेक्टिसाइड रूल म्हणून सुद्धा बघतो. ओके. ह्या दोन्ही यावरती MCAR-PGCET मध्ये क्वेश्चन हा आलेला आहे. म्हणजे जे सध्या MCAR PGCETचा अभ्यास करतात त्यांनी टेन्शन घ्यायचं काम नाही की माझा कृषी सेवकचा अभ्यास होत नाहीये. जर तुम्ही आता सध्या जर आपलं जनरल ऍग्रीकल्चर कंप्लीट करत असाल तर तुम्हाला 120 मार्क्स तुमच्या सध्या हातात आहे. ओके. तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, म्हणजे येणारी कृषी सेवक जे आहे त्यामधले तुम्हाला 120 मार्क्स जे आहे, 120 आउट ऑफ तुम्हाला 100 किंवा 100 प्लस जर आले तर मराठी इंग्लिश जे आहे ज्याचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्ही करू शकाल. पण आता सध्या जो भर आहे मेजर, जो म्हणजे नियर अबाउट 200 मधले 120, म्हणजे नियर अबाउट पार्ट जो आहे तो तुमचा कव्हर होत आहे. आणि तुम्हाला जर 100 प्लस मार्क्स आले आणि तुम्ही जर MCAR PGCETचा अभ्यास मन लावून जर केलेला असेल तर 100 प्लस तुम्हाला इझिली मिळतात. टेन्शन घ्यायचं नाही. सध्या आपल्याला फक्त कशावरती फोकस करायचा आहे? ऍग्रीकल्चर वरती फोकस करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा केव्हा आपल्याला ऍड दिसली त्याच्यामध्ये 2-3 महिन्याचा जो आहे की फॉर्म फिलिंग डेट, फॉर्म फिलिंग नंतर फॉर्म सबमिशन, ह्यापर्यंत ऍडमिट कार्ड येईपर्यंत 2 ते 3 महिन्याचा आपल्याकडे कालावधी असतो. त्यामध्ये आपण नॉन टेक्निकल पार्ट कव्हर करू शकतो. बट 120 चा जो मेन लिडिंग पार्ट आहे तो आपण कव्हर करू शकत नाही. ओके. 60% नियर अबाउट 60% तुमचं काय होईल इथं कव्हर होऊन जाईल. मग या 2 ते 3 महिन्यात आपल्याला फक्त 40% वरती फोकस करायचा आहे. ओके. आता बघा क्वेश्चन कडे येऊया. हे इम्पॉर्टंटच होतं मला असं वाटलं. इन्सेक्टिसाइड ऍक्ट कधी आलेला आहे? इनॅक्टेड कधी झाला? इनॅक्टेड झाला 1968 ला. एन्फोर्स्ड कधी झाला तर 1971 ला. ओके. इनॅक्टेड 1968 ला. बघा, हे आपण डिटेल का घेतोय? कारण यावरती क्वेश्चन जो आहे तो 100% तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये दिसेल, कारण यावरती करंटचा क्वेश्चन येऊ शकतो. बघा काय झालं, पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल जे आहे ते 2008 रोजी पार्लमेंटमध्ये गेलं. आणि हे पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल हे काय आहे? हे पूर्ण रिप्लेस करते कोणाला? तर इन्सेक्टिसाइड ऍक्टला. कुणाला रिप्लेस करते? इन्सेक्टिसाइड ऍक्टला. आणि या पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल मध्ये 2020 मध्ये काय झाली? अगेन अमेंडमेंट झाली. काय झाली? अगेन अमेंडमेंट झाली. म्हणून यावरती क्वेश्चन जो आहे तो येण्याचे चान्सेस आहेत. लक्षात ठेवायचे. इयर कोणते? 1968 कशाचा ऍक्ट आहे? तर आपला इन्सेक्टिसाइड ऍक्ट. तारीख लक्षात ठेवायची आपल्याला, 2 सप्टेंबर. ओके. 2/9/1968 ला जो कीटकनाशक कायदा आहे तो पारित झाला. त्याचं अप्लिकेशन इम्प्लिमेंटेशन 71 ला झालं. 2008 ला तो रिप्लेस करण्यात आला. नाव काय ठेवलं त्याचं? पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल. ओके. पेस्टिसाइड मॅनेजमेंट बिल ते अमेंडमेंट, त्याची आणखी अमेंडमेंट झाली कधी? तर 2020 ला. ओके. इथं करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन बी. वळूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, तुम्ही आता सध्या जनरल ऍग्रीकल्चरचा अभ्यास करत असाल तर या जनरल ऍग्रीकल्चर चॅट ग्रुप वरती आपण इसेन्शियल्स ऑफ ऍग्रीकल्चर बेस्ड लाईव्ह क्विज घेत असतो. ओके. लाईव्ह क्विज जी आहे ती कंडक्ट करत असतो. ही लाईव्ह क्विज डेली असते 6 वाजता. ओके. 6 वाजता असते. यामध्ये नियर अबाउट आपण 30 to 50 क्वेश्चन जे आहे ते ऍट अ टाइम घेत असतो. लाईव्ह क्विज यासाठी ठेवली आहे की त्याने काय होईल, तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड कळेल. आणि तुम्हाला, कारण मेन एम काय असतं की मेन फोकस काय असतो, एक्झाम मध्ये गेल्यानंतर एक्झामचं प्रेशर, आणि त्या प्रेशर मध्ये विदिन टाइम, ओके, टाइम बाउंड असतो. आपण त्या टाइम मध्ये आपला क्वेश्चन आपल्याला आपलं क्वेश्चन वाचून ऑप्शन रीड करून करेक्ट आन्सर जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच अनुषंगाने आपण लाईव्ह क्विज, जे आपली क्विज आहे ती लाईव्ह फॉर्मॅट मध्ये घेत आहोत. म्हणजे काय होईल की तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड कळेल आणि तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा आपण चुकतोय कुठं, किंवा जेवढे करेक्ट येत असतील तर आपण जेवढं रीड केलं तेवढं आपल्याला येतंय का, ह्या सगळ्या गोष्टीच्या हेतूने आपण लाईव्ह क्विज ठेवली आहे. ओके. आणि लाईव्ह क्विजचा टायमिंग किती आहे?
तर तुम्हाला किती वाजता जॉईन व्हायचं आहे? 6 वाजता जॉईन व्हायचं आहे आपल्या जनरल ऍग्रिकल्चर चार्टच्या चॅनलवर, चार्टच्या ग्रुपवरती. ओके, याची जी लिंक आहे, आता तुम्हाला याला जॉईन कसं करायचं, तर ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ओके, देन नेक्स्ट येतं आपले आजपर्यंत निअरबाय 18 लेक्चर कंप्लीट झाले. मी तुम्हाला सांगितलं की आपण स्टोअर्ड ग्रेन पेस्ट वरती, व्हेरियस इन्स्ट्रुमेंट वरती आधीही क्वेश्चन बघितलेले आहे. तर ते क्वेश्चन तुम्ही कुठं बघणार, तर हे आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टचं ऑप्शन, त्या प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि ऍग्रिकल्चर असिस्टंटचे सगळे 18च्या 18 व्हिडिओ तुम्ही ऍट अ टाइम प्ले करू शकता. एकदा तुम्ही या प्लेलिस्ट वरती क्लिक केलं म्हणजे तुम्हाला काय होतील, पूर्ण एक एक करून पूर्ण लेक्चर दिसतील आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल असं अनालिसिस मिळेल. ओके, त्या अनालिसिस वरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात आणि कोणत्या कोणत्या विषयाला किती भर दिलेला आहे तो. ओके, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा क्वेश्चन काय आहे, व्हॉट डज द डॉमिनंट स्पेक्ट्रल ऑफ कलर इन मुन्सेल कलर चार्ट इंडिकेट. क्वेश्चन मुन्सेल कलर चार्ट वरती आहे, सॉइल सायन्सचा. बघा ऑप्शन आहे ए ह्यू, बी क्रोमा आणि डी आहे स्पेक्ट्रम. तर डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर मुन्सेल कलर चार्ट मेन पार्ट पडतात, जे की फर्स्ट सेकंड येतो व्हॅल्यू आणि सी येतो क्रोमा नाही. ओके, तर कलर चार्ट काय सांगते, जे डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर आहेत ते कशाच्या अंडर येतात, ह्यूच्या अंडर येतात. मग डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर कोणते, तर RYBG लक्षात ठेवा. काय RYBG, रॉय बीजी. ओके, रॉयल बीजी असं लक्षात ठेवलं तरी चालते. रॉयल बीजी मध्ये काय येतं, रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन. रेड, येलो, ब्ल्यू आणि ग्रीन. ओके, हे चार कशाच्या अंडर येतात, ह्यू मध्ये. याच्यामध्ये डॉमिनंट स्पेक्ट्रल कलर असतो. देन क्रोमा मध्ये काय येतं, सॉरी व्हॅल्यू जी सेकंड येते, सेकंड याच्यामध्ये येते आपली व्हॅल्यू. व्हॅल्यू मध्ये काय येते बघा, व्हॅल्यू मध्ये येते की अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड लाईट, लाईटनेस अँड डार्कनेस म्हणजे रिफ्लेक्शन किती आहे. अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे त्याच्यामध्ये येते की लाईटनेस अँड डार्कनेस किती आहे. आणि क्रोमा काय दर्शवते, तर प्युरिटी किती आहे. हे काय दाखवते, प्युरिटी. हे काय दाखवते, रिफ्लेक्शन. आणि ह्यू मध्ये काय येतं, तर डॉमिनंट स्पेक्ट्रल. ओके, तुम्ही एच डी असे लक्षात ठेवू शकता, HDS. ओके, जसं तुम्हाला लक्षात राहील तसं फक्त लक्षात ठेवणं. व्हीआर CP HDS एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चार्ट जो आहे तो आपला बाय हार्ट लर्न पाहिजे आहे. कारण की ह्यू वरती क्वेश्चन आला, पॉसिबिलिटी आहे व्हॅल्यू वरती येऊ शकतो, क्रोमा वरती येऊ शकतो. ओके, इथं करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन ए ह्यू. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द वॉटर मॅनेजमेंट ऑप्शन टू रिड्यूस मिथेन इमिशन. जर आपल्याला मिथेन कमी मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, मिड सीझन ड्रेनेज, तर हो, ड्रेनेज झालं म्हणजे जिथं पाणी दलदल जी आहे, आपली जी सॉइल जी आहे ती एकदम म्हणजे स्टॅग्नंट वॉटर, तिथे काय होते, दलदलीचा प्रदेश तयार होते, दलदलीचा एरिया तयार होते, तो होऊ नये. मग त्याच्यामध्ये काय, मिड सीझन ड्रेनेज जर आपण जर पूर्ण सॉइल मधलं वॉटर जर ड्रेन आउट केलं तर तिथं मिथेन इमिशन होईल का, तर बिलकुलच नाही. देन अल्टरनेट फ्लडिंग, जर तुम्ही कंटिन्युअस फ्लडिंग दिली तर काय होईल, अगेन सेम की वॉटर स्टॅग्नंट होईल, तिथं दलदल एकदम दिसून येईल. देन अल्टरनेट फ्लडिंग जर केली तर हा प्रॉब्लेम येणार नाही. देन एरोबिक राईस, अनएरोबिक कंडिशन राईस मध्ये येऊच द्यायची नाही. ओके, आपलं इथं करेक्ट आन्सर काय होईल, ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबव. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग, stretching, mechanically altering or softening the seed coat to make them permeable to water and gases is known as. आणि ऑप्शन आहे बघा, ए पडलिंग, सी स्ट्रॅटिफिकेशन, सी स्कारिफिकेशन आणि डी नन ऑफ दी अबव. तर पडलिंग हे तर तसंच कट झालं, कारण पडलिंग हे जनरली हे काय आहे, इंटरकल्चर ऑपरेशन आहे. इंटरकल्चरल ऑपरेशन आहे, जे की आपण फॉलोड आउट कशामध्ये करतो, इंटरकल्चर ऑपरेशन फॉलोड आउट केला जाते तर राईस फील्ड मध्ये. आणि आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे, सीड कोड बद्दल. तर आपल्याला कन्फ्युजन जे आहे जनरली स्ट्रॅटिफिकेशन आणि स्कारिफिकेशन मध्ये होत असतं. बरोबर आहे. तर
बघा स्कॅरिफिकेशन, आता बघा मी तुम्हाला सांगते, सॉरी, स्कॅरिफिकेशन आणि स्ट्रॅटिफिकेशन मध्ये एवढं लक्षात ठेवायचं फक्त. स्कॅरिफिकेशन जी आहे याच्यामध्ये काय, परमिएबल टू वॉटर अँड गॅसेस. ओके, वॉटर अँड गॅसेस जे आहे ते कशामध्ये येतं की बाबा सीड कोट जे आहे ते आपण परमिएबल करतो. यामध्ये आपण काय करतो, सीड कोट जे आहे परमिएबल करतो सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी. याच्यामध्ये काय होते की मेकॅनिकली अल्टरिंग, आपण काय करतो स्कॅरिफिकेशन मध्ये मेकॅनिकली त्याचं अल्टरिंग करतो आणि त्याला परमिएबल करतो वॉटर आणि गॅसेसला. ओके, हे काय आहे स्कॅरिफिकेशनची मेथड आहे. आणि स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय, इथे याला फिजिकल मेथड देतो, याला काय देतात चिलिंग इंजुरी किंवा याचं टेम्परेचर जे आहे ते कमी केलं जातं. चिलिंग इंजुरी देणे म्हणजे काय की टेम्परेचर कमी करणे. मग याच्या नावात सुरुवातच काय आहे, एसटी. मग स्ट्रॅटिफिकेशन टेम्परेचर रिड्यूस, असं लक्षात ठेवा. स्ट्रॅटिफिकेशन टेम्परेचर एवढं जरी लक्षात ठेवलं म्हणजे तुम्ही काय करू शकता, आपलं ऑप्शन जे आहे ते इलिमिनेट करू शकता. करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन सी स्कॅरिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन मध्ये चिलिंग इंजुरी, टेम्परेचर कमी करणे. देन नेक्स्ट आहे बघा, which is the grand period of rainfall in India, about 60% of total rainfall in a year received during this period, त्याला आपण काय म्हणतो. जनरली दोन प्रकारचे येतात, एक ग्रँड पिरियड जो आहे रेनफॉलचा तो कोणता आहे हा विचारलेला आहे बघा. ऑप्शन आहे साऊथ वेस्ट मान्सून, बी मान्सून, सी रेनी आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ दी अबोव. तर हा आपण यामध्ये गलती काय करतो की साऊथ वेस्ट मान्सून पिरियड आपल्याला माहिती आहे की साऊथ वेस्ट काय देतो, इंडियामध्ये सगळ्यात जास्त रेनफॉल देऊन जातो. आणि नॉर्थ ईस्ट जो आहे, नॉर्थ ईस्ट खूप कमी प्रमाणात, जो की एपी आणि तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त प्रमाण त्याचं दिसून येते. पण ऑल ओव्हर इंडिया जर बघितला तर कोणता, साऊथ वेस्ट मान्सून. पण आपल्याला खालचे ऑप्शन जे आहे ते यासाठी की मान्सून सीझन मध्येच आपल्याकडे काय होते, जास्तीत जास्त रेनफॉल रिसीव्ह होतो. देन रेनी सीझन मध्ये सुद्धा काय होतं, आपले रेनी सीझन म्हणजे तेच मान्सून सीझन, त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रेनफॉल जो आहे तो इंडियामध्ये ग्रँड पिरियड धरला जातो. म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द मेजर सोर्स ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. आणि ऑप्शन आहे बघा, केमिकल इंडस्ट्रीज, बी लाइटनिंग, सी सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि डी लिचिंग. तर नायट्रोजन फिक्सेशन जनरली मेजर सोर्स काय आहे नायट्रोजन फिक्सेशनचा, नायट्रोजन हे काय असतं, गॅसियस स्टेटमध्ये असतं. ओके, गॅसियस स्टेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नायट्रोजन गॅस. तर याचं फिक्सेशन जनरली कोण करतं, नायट्रोजन फिक्सेशन घडून आणते सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गा. ओके, सिम्बायोटिक बॅक्टेरिया, असोसिएटिव्ह सिम्बायोटिक बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात, नायट्रोजन फिक्सेशन घडून आणतात. हे कोणत्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये होत नाही किंवा विथ द हेल्प ऑफ लाइटनिंग होत नाही. तर काय होते, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. आणि लिचिंग, लिचिंग म्हणजे अपक्षण, जेव्हा हॉरिझॉन्टल फ्लो होतो. ओके, तर हा कशाचा फ्लो होतो, लिक्विडचा फ्लो असतो. हा कशाचा फ्लो असतो, लिक्विड जे आहेत जे की आपल्या ज्या पाण्यासोबत मिक्स होतात. ओके, लिक्विड पोर्शन सोबत मिक्स होतात, त्या एलिमेंटचं काय होत असतं, लिचिंग आउट होत असतं. पण आपला जो नायट्रोजन आहे हा काय गॅसेस मध्ये, तर याचं काय होतं, सिम्बायोटिक फिक्सेशन होतं विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, बेसिक एलिमेंट ऑफ नर्वस सिस्टीम इज कॉल्ड आज. आणि ऑप्शन आहे बघा, न्यूरॉन, बी एक्झॉन, सी डेंड्राइट आणि ऑप्शन डी आहे सोमा. तर बघा न्यूरॉन जो आहे, न्यूरॉन हा काय असतो, एक बेसिक एलिमेंट असतो नर्वस सिस्टीमचा. वाईल एक्झॉन, डेंड्राइट्स आणि सोमा हे काय आहे, त्याचे न्यूरॉनचे वेगवेगळे पार्ट आहेत. बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल. आता एक्झॉन जो आहे, ओके, हा काय याला काय म्हणतो आपण, मेन याला काय म्हणतो एक्झॉन. देन सोमा म्हणजे काय, तर याची जी बॉडी दिसते आपल्याला, सेल बॉडी म्हणजे काय, सोमा. ओके, आणि हे जे तुम्हाला डेंड्राइट्स दिसत आहेत, डेंड्राइट्स म्हणजे काय, सरळ सरळ हे बघा हे दिसत आहे, याला काय म्हणतो आपण, डेंड्राइट्स. ब्रांचेस जे आहेत त्याला काय म्हणतो आपण, डेंड्राइट्स असं म्हणतो. तर हे जे तीन ऑप्शन जे आहे हे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करायला दिले आहे. हे काय आहे, ऍक्च्युअली हे न्यूरॉनचा पार्ट आहेत. सेल बॉडी असेल, एक्झॉन असेल, डेंड्राइट्स असेल. ओके, सिनॅप्टिक टर्मिनल हा पार्ट नाही, हे जे आहेत सेल बॉडी, एक्झॉन आणि डेंड्राइट हे तिन्ही काय आहेत, न्यूरॉनचे पार्ट आहेत. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए न्यूरॉन. देन आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा, द लो प्रेशर एरिया नियर द इक्वेटर. आणि या वन लाइनरचा आन्सर काय, याला काय म्हणतो आपण, डोलोड्रम असं म्हणतो. लो प्रेशर बेल्ट त्याला काय म्हणतो आपण, डोलोड्रम असं म्हणतो. इथं सॉरी, इथं चुकून झालाय, इथं करेक्ट आन्सर काय आपलं, ऑप्शन बी. ओके,
बघा आजचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपले संपलेले आहेत. जर समजा तुमचं काही सजेशन असेल तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि जर समजा तुम्ही आज फर्स्ट टाइम आपलं लेक्चर बघत आहे तर मी आपलं जे चॅनल आहे जनरल ऍग्रिकल्चर त्याला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला खरंच सेशन आवडलं असेल लाईक करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर हे जे तुम्हाला बेल आयकॉन दिसते हे बेल आयकॉन प्रेस करा. त्यामध्ये ऑल ऑप्शन येईल. म्हणजे काय होईल की जे नेक्स्ट लेक्चर आहे ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच कळेल. ओके. आणि सेशन फ्रुटफुल असेल. तुमचे जे बाकी कृषी सेवक करणारे MCR करणारे मित्र असेल त्यांच्यामध्ये काय करा शेअर करा. थांबूया इथे. थँक्यू सो मच.